शिवाजी राजाला केली त्याचा निबंध तुम्ही लिहिलेला आहे आणि त्या राजावर मी वडा सादर करतोय. शिवाजी राजाला कैद करण्यात शिवाजी राजाला विजापूरचा दरबार भरला दरबार भरला जिजाजी दरबार भरला जिजाजी दरबार भरला जिजाजी. विजापूरच्या दरबारामध्ये शहाजी राजाला बोलवून घेतलं आणि आदिलशाहीला शहाजी राजाला बजावलं. राजे तुमच्या शुभाला तुम्ही समजावून सांगा आमचे घेतलेले किल्ले परत कर म्हणा. स्वाभिमानी शहाजी राजा विजापूरच्या दरबारात बोलत होता. शिवाजी माझा मुलगा हे मला मान्य आहे परंतु शिवाजी माझा ऐकत नाही. तुमच्या ताकद असेल तर तुम्ही राजाचा बंदोबस्त करा. मी शिवाजी राजाला काही सांगू शकत नाही. तो माझा मुलगा आहे परंतु तो माझा ऐकत नाही. शहाजी राजाला सांगितलं तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. आणि मग बडी बेगमची तळपायाच्या मस्तकाला गेली. विजापूरचा दरबार भरवला आणि दरबारामध्ये पैन ठेवली बक्षीस ठेवलं. काय विजापूरचा दरबार भरलेला दरबारात विडा मांडला कोण पकडी तो शिवाजीला कोण पकडी तो शिवाजीला. दरबार तप्त झालेला दरबार तप्त झालेला. हे काही माहीत आलं शिवाजी राजाला पकडण्यासाठी उभं राहिला. दरबारामध्ये शांतता पसरली. त्यावेळेस बडी बेगमनं म्हटले हे काही माहीत आलं हे काही माझं या दरबारात बोलला नाही तो छत्रपती शिवाजी राजाचा बिमोड करील. त्यावेळेस बडी बेगम म्हणत आहे हे काही माहीत आलं नाही काय दरबारामध्ये तो शिवाजी राजाला पकडून विजापूरला स्वाधीन करील. त्यावेळेस हे काही माहीच्या लाभाची तिथं शिवाजी राजाला पकडण्याची हिंमत होईना. त्यावेळेस बडी बेगम म्हणत नाही हे काही माझं या दरबारात नाही का. त्यावेळेस कोपऱ्यामधून आवाज आला. आवाज कुणाचा होता? अफजल खानाचा. पायातील ताडावर ताड वाजवत तो समोर आला आणि त्याला तपकातला इडा उचलला. तोडून दिवसणारा तोडून दिवसणारा अफजल खानाचं स्वागत करण्याला रत्नगाडी तलवार दिली त्याला. रत्नगाडी तलवार दिली त्याला. 7,500 फौजा साह्याला 7,500 फौजा साह्याला. लाला महाराज लाला महाराज लाला जिजाजी महाराज लाला जिजाजी महाराज लाला जिजाजी. आणि आता नळदुर्ग मार्गे विजापूरहून तुळजापूरला आलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊला ही वार्ता कळाली होती आणि शिवाजी राजाला सांगितलं तो खान 60,000 फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये येतोय. 60,000 फौज आहे त्याच्या संघ. हाती घोडे पैदल असं सैन्य घेऊन तो खान या महाराष्ट्रामध्ये येतोय. मग खानाच्या 60,000 फौजासमोर आपले 350 मराठे रणांगणी सामना शक्य
नकारा केली आणि मराठ्याचा राजा माझ्या तावडीतून निसटला. त्याचे खानाला दुःख झाले. मग आता काय करायचं? खानाला ठरवलं. खान तुळजापूरला आला आणि मंदिराची नासाडी केली, पिकांची नासाडी केली, गुराढोरांना फोडलं, प्रजांना सळलं. परंतु राजाने काही किल्ला सोडला नाही. राजाने किल्ला सोडला नाही. त्यावेळेस खान म्हणत आहे, अरे शिवाजी राजाला कसं पकडायचं? त्यावेळेस एकच झालं. खान वहीर आला आणि आपल्या वकिलामार्फत निरोप दिला, राजे विजापूरहून खान तुमच्या भेटीला आलेला आहे. विजापूरहून खान भेटीला आलेला आहे, तुम्ही भेटायला या. त्यावेळेस आपल्या खानाच्या वकिलाला राजाला सांगितलं, खान साहेब आमच्या वडिलांचे मित्र आहेत, मोठे बलाढ्य सरदार आहेत. विजापूरच्या दरबारात त्यांचा हाहाकार आहे. त्यांची मला भीती वाटते. खानाला मला भेटायचं असेल अरे गाठ टाकली राजाला. काय सांगा? माझा निरोप सांगा खानाला. तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर सर्व फौजा वाईला सोडा आणि कुठे या? प्रतापगडाच्या पायथ्याला. पुन्हा तो वकील गेला आणि खानाला सांगितलं, शिवाजी राजाचा निरोप आहे, फौजा वाईला सोडा आणि भेटायला प्रतापगडाच्या पायथ्याला या. खानाला आनंद झाला. फौजा वाईला सोडल्या आणि निवडक सरदार घेऊन सय्यद बंडाला घेऊन खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला बसण्यासाठी उंच सिंहासन, रंगी बेरंगी गालिचे, हिरवे शालू. खान म्हणत आहे, अब्बाजान एवढा श्रीमंत आहे शहाजीराजाचा मुलगा, मी आश्चर्यचकित झालेलो आहे. आणि खान शमिनीमध्ये येऊन थांबलेला आहे. तिकडे शिवाजी राजाला वार्ता केलेली. शिवाजी राजे खानाचं वागणं काही बरं दिसत नाही. खान कधी दगा करतोय आणि करणार. तुम्ही सावध वागा. खान कधी दगा करीन हे सांगता येणार नाही. तुम्ही सावध वागा. म्हणून राजाने पोशाख केलेला आहे. काय केला पोशाख? विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंधात लिहिला असेल किंवा नसेल, राजाचा पोशाख आपण जर ते कंडिशन मध्ये अभ्यासात मांडत आहे. काय केला पोशाख? वकिलाला सांगितलं सय्यद बंडा आणि सय्यद बंडा शब्द ऐकतात. शिवाजी राजाने सांगितलं, मी खानाला भेटणार नाही, वापस चाललेलो आहे गडावर. वकिलाने विचारलं, का चालले? त्यावेळी शिवाजी राजाने सांगितलं, मला सय्यद बंडाची भीती वाटते आणि सय्यद बंडाला नाही दूर केलं तर मी भेटणार नाही. पुन्हा तो वकील आलेला आणि खानाला म्हणत आहे, खान साहेब शिवाजी हरले परंतु ते वापस चालले. का चालले वापस? हे सय्यद बंडा आहे. खानाला वाटलं हरेली शिकार जाती का काय, म्हणून सय्यद बंडाला दूर केलं. पुन्हा निरोप दिला. सय्यद बंडाला दूर केलं, बोलवा राजाला. आणि विचार करत होता, शिवाजी राजा कसा असेल? शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला ज्याला जर्जर केलं कसा असेल?
वाघानं पाहिलं हत्तीला, वाघानं पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं वाघाला, पाहिलं वाघाला, पाहिलं वाघाला, पाहिलं वाघाला. राजा तुमच्या भेटीसाठी विचारपूर्ण आलोय. आणि कटारीचा वार केला, अंगवंत गणिता श्रेष्ठ कारदिशी फाटला, हाती चिलकतामुळे शिवाजी राजा बचावला गेला. ज्यानं माझ्यावर वार केला त्याच्यावर वार झाला पाहिजे, शिवाजी होती म्हणून राजाने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हत्तीतून भितवा काढून पोटामध्ये दिला तर गुन्हा, वाकड्याचा प्रार करून होतो घेतला बाहेर काढून, जनामध्ये मारीला टिप्पाणी आपल्याला खाणे दिली, आपल्याला खाणे दिली, आपल्याला खाणे दिली. विजय मराठेचा झालेला पुन्हा तरुण जाहीरचा झाला. धन्यवाद देतो तोडकरांना. माझ्यासारख्या शाहिराला एक उत्तेजन त्याने दिलेलं आहे, म्हणून मी महाराष्ट्रामध्ये या प्रबोधनाचं काम आजपर्यंत करत आहे. ताराशिवतीला कळमला लुक्याला आम्ही पोपटी गावाला चढवून शाहिरीचा झाला, चढवून शाहिरीचा झाला. शिवशाहीर बंडू कराटे गातो पोवाड्याला, शिवशाहीर बंडू कराटे गातो पोवाड्याला, शिक्षकांचे, मुलांचे, विद्यार्थ्यांचे सर्वांचे स्वागत. आज आपल्या इथे स्पर्धा या निमित्ताने आपण निबंध स्पर्धा घेतली की त्या निमित्त मुलांचा कौतुक सोहळा आज आपण इथे बक्षीस वितरण सोहळा आज कार्यक्रम घेत आहोत. तर सुरुवातीला मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला छत्रपती शाहू महाराज की जय, बोला बाबासाहेब आंबेडकरांचा जय, बोला महात्मा फुलेंचा जय, बोला सावित्रीबाई फुलेंचा जय. आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करू. तर आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर यांचा सत्कार मी विनंती करते. सुभाष काका आणि अण्णा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अण्णांना विनंती करते की त्यांनी असंही आम्हाला
शंकर सर आमच्या घरचेच आहे, एकदम जुनी सगळी. पालकर सरांचा सत्कार म्हणजे एवढ्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं, भेटणं, बोलणं. सगळीच टाका. वा, धन्यवाद. त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताव विचारावे. शाहिरांचा सत्कार राहिला. सॉरी, शाहिरांचा सत्कार मी अण्णांना आणि काकांना दोघांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. वाशी तालुक्यातील प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे आष्टी वरून आलेले आमचे पर्याय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष बाबूजी तगारे, त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे PI सर, त्याचबरोबर या मंचकावर या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मुख्याध्यापक सर. मी नावं घेतली तर मी सर्वांची नावं घेईन तर सगळे मला तोंडपाठ नाव आहे. आणि जवळजवळ आपण हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो जानेवारी महिन्यापासून याची आम्ही सुरुवात केली. तर ती सुरुवात अशी केली होती की आमचे जे विश्वनाथांना ओळकर आहेत, आता त्यांच्याबद्दल मी 2 ओळीचं हे या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या नावाबद्दल किंवा नावाने शालेय मुलांसाठी कार्यक्रम घ्यायचा असं ठरलं. मग कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा, कसा कार्यक्रम घ्यायचा याची आमची या ठिकाणी बैठक झाली. बैठकीमध्ये आमच्या सगळे प्रमुख टीमनी यावर विचारविनिमय केला आणि मग अण्णांच्या 61 निमित्त कशा पद्धतीनं आणि कसा कार्यक्रम करायचा या संदर्भाचं नियोजन झालं. तर मी अण्णासाठीचा 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतो. बी म्हणजे विश्वास एकल महिलांचा, बी म्हणजे विश्वास एकल महिलांचा, स्व म्हणजे श्वास विधवा परित्यक्त्यांचा, नाथ अनाथांचा, बालकांचा, ज्या काही मुले आहेत त्यांचा, थरकाप अन्याय अत्याचार करणारा, तोरण समाज परिवर्तनाची, दरकाळी पर्याय संस्थेची, करुणा, सीम, प्रज्ञा तथागतांची आणि रवी शांत मनमिळावू स्वभाव. अण्णाला 61 निमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देऊया. त्यांचं पुढील आयुष्य हे आणखी 10-50 वर्षांनी वाढावं, 20-25 वर्षांना वाढावं, 100 वर्ष त्यांनी जगावं आणि आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करीत राहावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आम्ही जी शाळेमध्ये, आता माझा थोडा मोठा आहे असं बोलायची मला गरज नाही, ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिक्षकांना भेटत होतो तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून पण आम्हाला शिकायला मिळाल्या.
कशा शिकाय मिळाल्या की आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याच्यामध्ये आता आमचं बदल बरेचसे आता करंट बदल झालेले आहेत, पुन्हा वेळोवेळी बदल झालेले आहेत. तर आपल्याकडे जवळजवळ याच्यामध्ये मी तुम्हाला आकडे सांगतो की किती शाळा सहभागी झालेल्या आहेत. तर मत्स्यामधले या पण या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. गोबरे मॅडम सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मस्ता, आवाड, शिरपुरा, कनेरवाडी, डिकसळ, कोथळा, इतपूर, बोर्डा, मोगा, असेगाव, शेळका धानोरा, लोटा पश्चिम, नागुलगाव, असेगाव, चवळा खुर्द, येरमाळा, माळकरंजा, मंगरूळ, आतर्डी, थामसवाडी, लोटा पूर्व, तांदूळवाडी, असेगाव, नाजरवाडी, कनेरवाडी, अंदोरा, भोगजी, भाटशिरपुरा, शेळका धानोरा, लोटा पूर्व, येकुरका अशा गावातून कळंब तालुक्यातून या शाळेने सहभाग घेतलेला आहे. यानंतर वाशी तालुक्यातल्या शाळा आहेत. डोंगरेवाडी, दसमेगाव, सारोळा मांडवा, इंदापूर, पिंपळगाव कोठाळा, मांडवा, हाटपिंपरी, फकराबाद, बावी, गोजवाड अशा पद्धतीनं या शाळेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि मग या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करताना आम्ही या ठिकाणचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, कळंबचे गट शिक्षण अधिकारी, वाशीचे गट शिक्षण अधिकारी त्यांना ओळख सर आहेत ते काळाबाते सर कळंबचे आहेत यांना पत्र दिलं. त्यांनी सुरुवातीला त्यांचा जो काही शिक्षकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं पत्र टाकलं. पत्र टाकल्यामुळं मला शिक्षकांचे फोन यायला लागले. शिक्षकांचे फोन यायला लागल्यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये 5 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती आम्ही निबंध स्पर्धा आयोजित करतोय. तर तुम्ही पण सहभागी व्हा. मी अनेक शाळेला भेटलो, 2दा 3दा 4दा जशी मला जमेल तसे त्या ठिकाणी आम्ही भेटी घेतल्या. आणि मग याच्यामधून निबंध संकलनामध्ये पण तुम्ही मला शिक्षकांनी पण या कळंबोली परिसरामध्ये राहणारे काही शिक्षक आहेत त्यांनी पण जोरदार सहकार्य केलं. आणि मग अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे आणि जी निबंध आम्ही जे बघितलं मुलांची, तर सर या ठिकाणी मला विचारपीठाला सांगावं वाटतं की असं सांग मला जे काही शिक्षक आहेत, मुलं आहेत, त्यांनी खूप मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि हा विषय अतिशय ताकदवान विषय आहे. या विषयामध्ये खूप मोठी ताकद आहे. याचा यांनी सर्वांनी मला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. आणि या उपक्रमासाठी जे आमचे मार्गदर्शक अण्णा आहेत, काका आहेत, आम्ही तगारे काका म्हणतो, आमचे विलास बापू आहेत, या ठिकाणचे मध्य सर आहेत, विक्रम सर आहेत, शिंदे सर आहेत, यांनी आम्हाला वेगवेगळे नानावे सर आहेत, हे आणि तुमच्या सर्वांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी आपण सहकार्य केलं. आणि मी मुलांच्या निबंधाबद्दल सांगत होतो अण्णा, तर मुलांचं निबंध अतिशय आम्हाला सुद्धा लाज वाटेल किंवा तपासणाऱ्याला लाज वाटेल अशा पद्धतीचे अतिशय उत्कृष्ट अक्षर, अतिशय उत्कृष्ट मांडणी, अतिशय एकदम आशयाची मांडणी, असं वाटत होतं की सगळीच पाहिजे नंबरची गुण आहे. तर या गोष्टीसाठी तुम्ही जोरदार टाळा. नंबर गुण काढावा शिक्षकांनी स्वतः. आम्ही पहिले दुसरे तिसरे तर आम्ही त्या ठिकाणी देणार होतो, पण जे काही सहभागी झालेले आणि तुमच्याकडून ज्या काही सूचना आल्या त्या मुलांना सुद्धा प्रमाणपत्र दिलं पाहिजे, त्याचा पण सन्मान झाला पाहिजे. म्हणून मग मी अण्णाला विनंती केली. मग अण्णाने असं केलं की ठीक आहे, आपण म्हणलं ट्रॅफिकची व्यवस्था केली. आणि मग आमच्याकडे आणखी दुसरा एक विषय आला की आपण मुलांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय, मुलांचं पण कौतुक करतोय. आणि मग मुलांचं कौतुक करतोय तर मग ज्या शाळेने सहभाग घेतलेला आहे, तर या ज्या शाळेने सहभाग घेतला तर त्या शाळेला पण आपण त्यांच्या शाळेचा पूर्ण शाळेचा त्याच्यामध्ये सर्व शिक्षक सहभागी झाले असतील, त्या शाळेमध्ये सर्व पालक सहभागी झाले असतील, त्या ठिकाणी मुलं सहभागी झालेले आहेत. तर ज्या शाळेने
या उपक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्याची भूमिका घेतली आणि मुलांना संधी उपलब्ध करून दिली. मग त्या शाळेंचा सुद्धा सत्कार करायचा आणि त्यांना एक सन्मानपत्र द्यायचं अशा पद्धतीचं नियोजन झालं आणि मग आम्ही त्याचं नियोजन केलं. आणि औरंगाबाद सगळी सिस्टम लावली आणि ती सगळी तपासणी ते प्रमाणपत्र तयार केले. तर सगळी प्रमाणपत्र करून या ठिकाणी आलेली आहे. आता राहिलेला फक्त थोडा अवधी आहे. मी जास्त बोलणार नाही. मी आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेस कार्यक्रम होणार आहेत, ज्या मुलांचे निबंध राहिलेले आहेत, या ठिकाणी काही मुख्याध्यापक आलेले आहेत, काही या ठिकाणी शिक्षक आलेले आहेत, तर या आणि मुलं आलेले आहेत, यांचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. की या निबंध स्पर्धेमध्ये इतकं स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे की वाशी आणि कळंब तालुक्यातील जवळजवळ 60 शाळांनी इथे यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सगळे व्यासपीठावरील मंडळी सगळेच जीवा भावाची आहेत, मित्रत्वाच्या नात्याची आहेत, अनेक वर्षापासून ऋणानुबंधामधली ही सगळी मंडळी आहेत. मी प्रथमतः बोलायचा निर्णय घेतला तो अशासाठी की आपण सगळ्यांनी या ठिकाणी जेवढे शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आलेले आहात आणि काही पालक आलेले आहेत, या सगळ्यांचं पर्याय संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपणाला शाब्दिक प्रशस्ती पत्र देतो. आपण खूप चांगलं काम करत आहात. मुलांना शालेय शिक्षणातून आपण अभ्यासाचे धडे तर नियमित देतो, परंतु आज अशी परिस्थिती आहे की मुलांना शाळेतेतर शाळेच्या बाहेरचं शिक्षण हे देण्याची सुद्धा अत्यंत आवश्यकता आजच्या घडीला आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे शिकवण्याची आता वेळ आलेली आहे. मुलगा मुलगी आई वडिलांच्या सहवासात कमी, शाळेच्या सहवासात जास्त आणि त्याच्यापेक्षा जास्त मित्रमैत्रिणींच्या सहवासात जास्त असा आताचा क्रम आहे. मुलांना जी काही मित्रत्व आहे, मैत्री आहे, याच्यातून सुद्धा आजकाल मुलांचं शिकणं होत आहे. मग मुलांच्या मध्ये जी मैत्री घडते आहे त्याच्यात सुद्धा चांगला संवाद घडण्याची गरज आहे. आणि मग चांगला संवाद घडायचा असेल तर मोठ्याने त्यांना चांगले विषय देण्याची गरज आहे. त्यापैकीच हा एक आम्ही दिलेला विषय आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमपूर्वक मदतीतून जवळजवळ 1300 ते 1400 मुलं या निबंध स्पर्धेला बसली. हे आपलं सगळ्यांचं यश आहे आणि मेहनत आहे. शहरामध्ये खूप मोठा एक्सपोजर आजकाल मुलांना मिळतो. शहरामध्ये आई वडील आणि आणखीन एक केअरटेकर, आई वडील जर कामाला गेले तर एक स्वतंत्र केअरटेकर आजकाल त्यांनी नेमलेले आहेत की मुलांना चांगलं वळण लागलं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगली बुद्धी त्यांची होण्याच्यासाठी चांगल्या विचाराचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. तेवढी गोष्ट खेड्यामधून होत नाही. आणि आजकाल मुलं टूल आज आपल्या हातात आहे की त्याच्यामध्ये कमी चांगल्या गोष्टी बघायच्या आणि वाईट जास्त गोष्टी बघायच्या अशा पद्धतीच्या सगळ्या तिथं उपलब्धता झालेल्या आहेत. आणि म्हणून एक मोठी काळजी आता शिक्षकांच्या समोर आहे आणि आई वडिलांच्या समोर आहे, ती म्हणजे त्यातलं चुकीचं एक्सपोजर तोडून बाजूला आपल्या मुलांना काढून चांगल्या सवयीमध्ये आणणं हे एक मोठं चॅलेंज आज आपल्या पुढे आहे. मागच्या वर्षीची गोष्ट मला तुम्हाला सांगितलीच पाहिजे. मी
पन्नालाल भाऊंची म्हणजे आदरणीय पन्नालाल भाऊंचा आता परवा आणि जीवन गौरव देऊन सत्कार केला. कोरोनाच्या काळामध्ये आपलं घरला उस्मानाबाद जिल्ह्यातून अल्पवयीन मुली ज्या पळून गेल्या, इंस्टाग्राम फेसबुक काय त्याचे सगळं काढलंय, त्यातल्या 74 मुली ह्या आपल्या घरला आणल्या होत्या. आपल्या घरला पोलीस डिपार्टमेंटनी आणि सगळ्यांनी मिळून त्यांना तिथं ठेवलं होतं. एक मोठी चिंतेची बाब आहे आज अत्यंत मोठी चिंतेची बाब आहे. आणि म्हणून एक चांगला आपल्याला फायदा पाडायचा आहे, तो म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये आपल्या मुलांना मुलींना वाढवण्याचा एक संकल्प पालकांना पण करायचा आहे, शिक्षकांना पण करायचा आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक पर्याय संस्थेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. पर्याय संस्था मुलांबरोबर ती अनेक वर्षापासून म्हणजे 1994 पासून जेव्हा पर्याय संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही मुलांबरोबर काम करतो. आम्ही मुलांच्या बरोबर ती बालपंचायतीच्या माध्यमातून काम करतो आहोत. आजची बालपंचायत उद्याची ग्रामपंचायत अशी आमची स्लोगन आहे. मुलांना जर काय चांगलं आणि चालवताना, पंचायत समिती चालवताना, जिल्हा परिषद चालवताना किंवा तहसील कचेरीमध्ये जिल्हा परिषदेच्या कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या पदावर जर ही मुलं गेली तर निश्चितपणे चांगल्या गोष्टी जर त्यांच्या संस्कारामध्ये असतील तर ती निश्चितपणे चांगला फायदा पाडतील. आणि मला असं वाटतं की सामाजिक संस्थांची म्हणून आणि शाळेची म्हणून आपली दोघांची जबाबदारी आहे. या जबाबदारीतलं उत्तरदायित्व, या जबाबदारीतलं सामाजिक भान आपल्या सगळ्यांना आहे, याचा मला विशेष अभिमान आहे. म्हणून तर आपण आजकाल असं बरेच जण म्हटलं जातं की नाही शिक्षकांनी शिकवत नाही, पोरांना लिहिता वाचता येत नाही, 4थीच्या पोरांना सुद्धा लिहिता वाचता येत नाही, अशा गोष्टी आहेत. 7वी पर्यंतच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही असं पत्रक अख्ख्या गावात तालुक्यात वाटल्यानंतर अख्खी शिक्षक संघटना आमच्या कार्यकर्त्याला 3 दिवस शोधत होती. कुठे आहेत ते म्हणून, कुठे आहेत ते, असा एक भाग होता. पण मला असं वाटतं की ही गोष्ट आपल्यावरती एक मोठं संकट येऊ पाहत आहे, त्याच्याविषयी आम्ही लढत आहोत महाराष्ट्र शासनाबरोबर. तो विषय असा आहे की खाजगीकरणाचा आक्रमण जे होत आहे, खाजगीकरणाचा जो फार हळूहळू सरकारी शाळा कमी करायच्या, खाजगी शाळा वाढवायच्या आणि प्रायव्हेटायझेशन शिक्षणामध्ये सुद्धा आणायचं. याचा अर्थ असा की जिल्हा परिषदेमध्ये आपल्यासारखे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे जे शिक्षक आहेत, असंख्य शिक्षक आहेत, हजारो शिक्षक आहेत, यांच्या नोकरीपर्यंतचा हा मुद्दा येऊन पोहोचलेला आहे. अशा पद्धतीची एक भीती आपल्या सगळ्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये आलेली आहे की आता शिक्षण आपल्या हातातून, सरकारच्या हातातून बाजूला जाऊन प्रायव्हेट लोकांच्या हातात जात आहे. आणि ही गोष्ट वस्तुस्थितीच्या नुसार मध्यंतरी जो सरकारने GR काढला त्या पद्धतीचं आता वातावरण सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची अशी जबाबदारी आहे की मुलांना मूल्यात्मक शिक्षण दिलं पाहिजे, गुणात्मक शिक्षण दिलं पाहिजे, वैचारिक शिक्षण दिलं पाहिजे, संस्कारशील शिक्षण दिलं पाहिजे. आणि या शिक्षणातूनच मुलंच आपली गावची जिल्हा परिषदेची शाळा वाचवतात. कशासाठी प्रायव्हेट शिक्षण? आज शिक्षण गोष्टीला आता पैसा लावता आहे, मग ज्याच्या खिशात पैसा असेल तो प्रायव्हेट शिक्षणाला त्या गाडीमध्ये पोराला पाठवेल. परंतु मला असं वाटतं जिल्हा परिषदेच्या शाळेइतकी मूल्यात्मक गुणात्मक शिक्षण देणारी दुसरी व्यवस्था नाही. म्हणून आम्ही नक्की आपल्या पाठीशी आहोत, गाव आपल्या पाठीशी आहे, शिक्षक आणि मुलं आम्ही सगळेजण या गुणात्मक शिक्षणाच्या वैचारिक भूमिकेमध्ये आपल्या बरोबर जोडलेले आहोत. आणि म्हणून हा संकल्प आम्ही करत आहोत. आमचं त्याच्यामध्ये ही पहिला प्रयास आहे अशा पद्धतीची सार्वजनिक मोठी एक स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्याची. परंतु मला असं वाटतं आपल्या सगळ्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या सहकार्यातून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धात्मक गुणाचा जास्तीत जास्त विकास व्हावा म्हणून हा उपक्रम
धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत. खेळांच्या स्पर्धा घेऊ, क्रिकेटच्या स्पर्धा घेऊ, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेऊ, कबड्डीच्या स्पर्धा घेऊ. आज मुली सुद्धा उत्तम क्रिकेट खेळतात. तुम्ही बघत असाल की स्मृती मंथानाची एक नॅशनल खेळाडू आहे, महाराष्ट्रीयन आहे, पण उत्तम खेळ खेळणारी, क्रिकेट खेळणारी मुलगी आहे. त्यामुळं या ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध खेळाच्या स्पर्धा घेऊन आपल्या जिल्ह्यातली मुलं जास्तीत जास्त वरच्या क्रमांकावरती जातील. वेगवेगळ्या शाळेतली मुलं वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धात्मक, कारण स्पर्धा माणसाला प्रोत्साहन देते, बक्षीस माणसाला प्रोत्साहन देतं, बक्षीस विद्यार्थ्याला प्रोत्साहन देईल. स्पर्धा हे माध्यम आहे, पुढे जाण्याची उर्मी मनात असतेच. ती पुढे जाण्याची जी उर्मी मनातली आहे ती जागर करण्याचं काम आपण विविध स्पर्धाच्या माध्यमातून नक्की करू. आणि विविध स्पर्धाचं आयोजन हे पर्याय संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला करता येईल. आज पर्याय संस्था धाराशिव मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी इथे उभारून अत्यंत सन्मानानं काम करते आहे. महाराष्ट्रभर पर्याय संस्थेचा एक मोठा गौरव आहे, एक नाव आहे, एक त्या नावाच्या विषयी अनेक महाराष्ट्रातल्या नामांकितांना आणि महाराष्ट्रभर त्याचा एक छानपैकी असं आदर असलेलं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातले, भारतातले विविध घटकातले लोक नियमित येत असतात. हे पण मला सन्मानाने आपल्याला सांगायला आवडेल. मी आता जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण ही जी सुरुवात केलेली आहे, या सुरुवातीच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं विद्यार्थ्याचं मनपूर्वक कौतुक करतो आहे पुन्हा एकदा. आणि तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला या पहिल्या प्रयासामध्ये, या पहिल्या आमच्या प्रयत्नामध्ये काही चुकलं असेल तर आम्हाला जरूर सजेशन द्या. काही याच्या त्रुटी असतील तर जरूर सजेशन द्या, कारण याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आपल्याला पुढचा नक्की करायचा आहे. आणि तुम्ही सगळेजण आमचे सोबती आहात, साथीदार आहात, सहकारी आहात. आपल्या सगळ्यांना असा प्रयत्न करायचा आहे की एवढ्या सगळ्या मुलांमधून निश्चितपणे आपल्याला 10 वर्षानंतर एखादी मुलगी कलेक्टर झालेली पाहायला मिळाली पाहिजे, तहसीलदार झालेली पाहायला मिळाली पाहिजे, साहेबांसारखा ड्रेस घालून PSI IPS झालेली बनली पाहिजे. कुणा मुलींना PSI व्हायचंय हात वर करा बरं. बरं, एकच आला सर तुमच्या पार्टीला, सरळ वर करा. अरे वा वा वा, मेंबर वाढले की PSI होणार आहे. यांच्या नावाने टाळ्या वाजवा. कलेक्टर कुणाला व्हायचंय पोरापुरी मधून हात वर करा. हा, कलेक्टर, वा वा वा, कलेक्टर पण भरती चांगलीच आहे. तहसीलदार कुणाला व्हायचंय? तहसीलदार नको. डॉक्टर कुणाला व्हायचंय? लय डॉक्टरची संख्या झाली, एवढी दुकानं काढले. तुम्ही हा, इंजिनियरची पण संख्या खूप वाढली आहे. आता आणखीन एक गोष्ट मला सभागृहाला सांगितली पाहिजे, ती अशी आहे, भारी आहे इथे म्हणजे टॅलेंट पोरींमध्ये जास्त आहे. पोरीच्या नावाने टाळ्या वाजवा. हा, पण लग्नाच्या भानगडीमध्ये पोरींची संख्या कमी आहे आणि पोरांची जास्त आहे. आता असं का झालं? 45 वर्ष झालं तरी आमच्या पोराला काय पोरगी मिळाना असं झालंय. आता का कारण कसं? पोरायो ऐका, पोरगा ITI मध्येच अडकला, 12वी मध्येच फसला, BA मधून निघला नाही, BCom मधून पुढे गेला नाही आणि त्याच्याकडे डिग्री मोठ्या मुश्किलीने आता सध्या दिसते. नोकरी मोठ्या मुश्किलीने दिसते. पोरींची गंमत आता झाली अशी, पोरी ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट,
अजून तिला डॉक्टरेट करण्यापर्यंत तिची पोच आणि तिची जिगर. आता पोरगी म्हणते मी जेवढं शिकले तेवढ्या शिकलेल्याच त्याच पद्धतीचा माझ्या बरोबरीचा शिकणारा पोरगा पाहिजे. बापाने स्वयंवर लावलं तरी तसा काही पोरगा मिळत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून पोरांनी पण आता लक्षात घेतलं पाहिजे, कंबर कसून शिकलं पाहिजे. पोरगा काय ते टिकटॉक मध्ये आणि काय ते टिकटॉक काहीतरी ते बच्च्याचा गेम ऑनलाईन त्याच्यात बरेच अडकले. हे असलं अडकणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, बिझनेस पण करतोय. आपल्या सगळ्याच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल टाकून, अख्ख्या जनतेच्या खिशात अँड्रॉइड मोबाईल टाकून नेट त्याचं वापरायला लावतोय असा एक भांडवलदार आहे. आणि त्याची कमाई मोजता येत नाही. थाउजंड्स ऑफ करोड रुपया आपल्या नेट पॅक मधून मिळतात आणि ती सगळी भांडवलदार म्हणतात दुनिया मेरी मुट्ठी. तसंच आहे ना, अख्खी व्यवसाय बनला पाहिजे, कणखर बनला पाहिजे. आणि त्याच्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मी सांगतो. आणि 3च गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी 3 गोष्टी फक्त महत्वाच्या आहेत. मन, मस्तक आणि मनगट. मन याला म्हणतो आपण ट्रिपल फॉर्म्युला. ट्रिपल फॉर्म्युला. मन, मस्तक, मनगट. मन मजबूत, मस्तक शाबूत आणि मनगटात रग. ही जर असेल तर आपण दुनिया जिंकू शकतो. आणि दुनिया जिंकायची जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी. दुनिया जिंकायची जिगर तुमच्या मनात निर्माण व्हावी. म्हणून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्र अख्खं ज्या राजाला पूजतो, जे आपलं दैवत आहे तो राजा छत्रपती शिवाजी महाराज. जिगरबाज, जोश, तल्लख. सैन्य एवढं नव्हतं महाराजांकडे, पण केला गणनी कावा आणि लढाई प्रत्येक यशस्वी केली. आणि म्हणून मुठभर मावळ्याच्या माध्यमातून आदिलशाहीला घाईला आणलं आणि आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं मराठ्याचं राज्य प्रस्थापित केलं असा आमचा राजा. जो राजा आमचं आराध्य दैवत आहे, ज्या राजापासून आम्हाला स्फूर्ती मिळते, ज्या राजापासून आम्हाला जिगर मिळते, ज्या राजापासून आम्हाला आमचं आयुष्य भविष्य फुलवण्याच्यासाठी लढण्याची हिंमत मिळते, अशा राजाच्या कौतुकावर, अशा राजाच्या कौतुकाचा आपण निबंध लिहिला, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, त्यांचा इतिहास आठवला आणि तो शौर्य दैदिप्यमान इतिहास तुमच्या सगळ्यांच्या लेखणीमधून अवतरला. आणि प्रत्येक शाळेतले क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 असे 3 विद्यार्थी तुम्ही आहात जे बहादर आहात. सुंदर असा निबंध तुम्ही लिहिलाय. तुमचं अक्षर म्हणजे असं मोत्यासारखं आहे. काही जणांनी, काही जणांचं मोत्यासारखं अक्षर आहे. गुणवान आहात तुम्ही सगळी पोरं, गुणवान आहात. आणि निश्चितच मला खात्री आहे की तुम्हाला गुणवान बनवण्यासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली ते हे सगळे गुणवान शिक्षक आहेत. आणि म्हणून पहिला प्रयास आम्ही केलेला आहे. काही चुकल्या असतील गोष्टी तर आम्हाला निश्चितपणे मोठ्या दिलाने माफ करा. आणि तुमचा कौतुक करण्यासाठी पर्याय संस्थेची मोठी टीम गेली 1 महिनाभर ही या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करते आहे. आणि म्हणून
तुम्हाला माझं निमंत्रण आहे की पुढच्या सगळ्या स्पर्धेमध्ये तितक्याच ताकदीने सहभागी व्हा. आपण स्पर्धा वेगवेगळ्या निश्चितपणे भरू. ही सगळी पार्श्वभूमी अगोदर सांगावी म्हणून मी पहिल्यांदा ही संधी घेतली, कारण बाकीच्या वक्त्यांना ही पार्श्वभूमी माहिती असावी, त्याच्या पाठीमागचा उद्देश माहिती असावा, आणि म्हणून मी या ठिकाणी पहिली प्रस्तावना केली, माझं मनोगत व्यक्त केलं. आपण त्या मनोगताला प्रतिसाद दिला अतिशय छानपणे, मन लावून आपण माझं मनोगत ऐकलं. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यांनी अत्यंत सविस्तर स्वरूप सांगितलेलं आहे आणि अण्णाचा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. आणि अण्णांनी अण्णाच्या शब्दामध्ये नेमकं समाजामध्ये सध्या काय काय सुरू आहे ते अत्यंत समर्पक विवेचन केलेलं आहे. खरंच अण्णांनी जे सांगितलं सध्या अण्णाचं जे म्हणणं आहे की घरात आपण सध्या जर घरात जर पाहिलं तर घरामध्ये पूर्वीचे आपण छोटे असताना आपल्या घरी आजी आजोबा नक्कीच असायचे, पण आता जर आपण प्रत्येक घरामध्ये पाहिलं तर आजी आजोबा आपल्याला दिसत नाही. फक्त पती पत्नी आणि त्यांचे मुलं, म्हणजे पर्यायाने मुलाला सोबत खेळायला कुणीच नसते. म्हणून मुलगा मोबाईलच्या आहारी जातो. आणि सध्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात घातक साधन कोणतं असेल तर मोबाईल आहे. ज्या आपल्या आपण जर आपल्या मुलाचं पाहिलं तर आपल्या मोबाईलमध्ये काय काय आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्या मुलाला आपल्या मोबाईलबद्दल खूप जास्तीची माहिती आहे. अण्णांनी जो उपक्रम राबवला तो अत्यंत स्तुत्य आहे. आणि ज्यांना बक्षीस मिळालं या निबंध स्पर्धेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि अण्णांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल देखील अण्णांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जमला पोरांचे चांगले काढा फोटो. चला सर हे समजलं. चला थँक्यू. माडवीचे बरेच वाशी तालुक्याचे शिक्षक आलेले, हे वाशी तालुक्याच्या वतीनं जे तुमचे गायकवाड सर होते त्यांचे कामाला वाटतं की बाबा त्यांचे आपण सत्कार करावं. चांगल्या प्रकारचं काम केले. शाळेवर पुन्हा यायचे, शिक्षकांना उत्तेजित करायचे, मुख्याध्यापकांना उत्तेजित करायचे आणि त्यांनी खूप परिश्रम घेतलं. त्यांचं कौतुक करण्यासाठी आमचे पोषण विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि मोरे सर यांना विनंती करतो. तांबे सरांना की गायकवाड सर कुठे आणि शहाण्णवला या ठिकाणी पहिल्यांदा आलो सरांचे गवारी सर म्हणून, त्यावेळी छोटं होतो. तर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये काम करायला, पण आम्ही भाग्यवान समजतो सर्व शिक्षक आमचे पालक विद्यार्थी की तुम्ही या क्षेत्रामध्ये, मला तर वाटतं की तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली होती. आमची चर्चा झालेली होती वाशिममध्ये किंवा या क्षेत्रात की अत्यंत गरज आहे. जसं तुम्ही म्हणला की 1 महिन्याला कुठला ना कुठल्या उपक्रमाच्या निमित्तानं तुमची आमच्या शाळेत संघटना असणं की आम्हाला काळाची गरज आहे. शिंदे सर सुद्धा बोलणे सर सुद्धा म्हणले की अत्यंत संस्था सध्या खूप गरज आहे. आणि तुम्ही आमच्या जे जिल्हा परिषद शाळेला काय होतंय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फंड येतोय, पण आमच्या जी खाजगी संस्था आहेत शाळा परिषद त्यांची खूप दयनीय अवस्था आहे.
तिथल्या मुलांना कुठला निधी येत नाही, काय येत नाही, काय नाही. एक माझी आमच्या कळंब आणि वाशी तालुक्याच्या मुख्याध्यापक या नात्यानं संस्थेच्या शिक्षकाच्या वतीने की बाबा आम्हाला काही लक्ष देता येत असेल आमच्या शाळेसाठी तर तुम्ही अवश्य द्यावा. मी एवढी विनंती तुम्हाला करतो आणि माझी मनोगत. मोनिका बाबासाहेब मोरे, महात्मा बसवेश्वर विद्यालय दसमेगाव. तिला मी विनंती करते की तिने समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. मी इयत्ता 8वी शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ एक दिवस आहे ती सुंदर पहाड सगळीकडे अशा चित्रविचित्र वातावरणात मनमातीच्या मुलीला जन्मला एक तारा. मुघलांचा नायनाट मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्याचा आधार शहाजीराजांचा वारसदार असेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. प्रदीपचंद्र लेखे विवर्ध विष्णू वंदिता शाह सुनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिभेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो तसेच शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा अवघ्या विश्वाला विश्ववंदनी पुरे कल्याणकारी आहे. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडांची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे दहन, स्त्रियांचा आदर शत्रूचे दहन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. जिजाऊंचा लेख शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. जाता जाता मी एवढेच बोलते जिने दुनिया झुककर करती है सलाम उनका छत्रपती शिवाजी महाराज है नाम, उनका छत्रपती शिवाजी महाराज है नाम. माझे नाव अर्चना दत्तात्रय शिंदे. मी इयत्ता 8वीच्या वर्गात शिकते. जिल्हा परिषद प्रशाला इटपूर या माझ्या शाळेचे नाव आहे. तर आज या ठिकाणी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रदीपचंद्र द्रव्य लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. असं म्हणतात की विद्या ही तलवारीसारखी असते. परंतु तिचे महत्व ती धारण करणाऱ्यावर अवलंबून असते. आज आमच्या तलवारींना धार आली परंतु क्रांतीच्या विचारांना आणि आचारांना धार येताना आम्हाला दिसत नाही. असं म्हणतात की बदल हा निसर्गाचा नियम आहे. परंतु आता तो अनपेक्षित न होता अपेक्षित व्हायलाच हवा. आज माझ्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आज जास्त गरज आहे. कारणही तसंच आहे. आज माउंट बॅटन म्हणतोय शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केले असते. सुभाषचंद्र बोस म्हणतात हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे. जी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते ना तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता.
असतो. माझे जाऊनचे संस्कार आणि शिक्षण आज प्रत्येक माता पित्याला वाटतं आमच्याही घरात शिवबा जन्माला यावे, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला याव्या. अरे पण कसे घडतील शिवबा, कशा घडतील जिजाऊ? आमच्या घरात तर माळसाराणीच नाहीये. आमच्या घरात आहेत ना, मी म्हणत नाही आमच्या घरात कोण नाही म्हणून, आमच्या घरात आहे. मम्मी मॅम, कसे होतील संस्कार? आज आमची माता मुलांना जवळ घेऊन नात असता टीव्ही समोर बसतीये, मालिका बघतीये आणि त्याच अनुकरणही करतीये. तर मग सांगा ना, कसे घडतील शोभा, कशा घडतील जिजाऊ? एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. तरीही मला जे आठवण ते बोलले, मग काही चुकलं असेल तर माफ करा. तयारी नसतानाही खूप छान भाषण केलंस. तर पुढील मनोगत मी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून मी बोलण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तगरे साहेब, मगर साहेब, त्याचबरोबर विलाजी गोडगे, माझे सर्व सहकारी, व्यावसायिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि या संस्थेत काम करत असलेले आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी गेले 1.5-2 महिने अथक परिश्रम केलं असा अण्णांचा सर्व स्टाफ. आत्ताच अण्णांनी बऱ्याच गोष्टीला हात घातला. खरंच आपण जर विचार केला तर हे जे खाजगीकरण आहे ही एक मोठा अजगर आहे आणि या अजगराच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. आपण पाहतोय अण्णा मागच्या 10-15 वर्षापूर्वी आमच्या संघटनाच्या लढायच्या ना त्या पगारवाढीसाठी लढायच्या, परंतु गेल्या 15 वर्षापासून आमचा एकही मागणी पगारवाढीसाठी नसते. आमची मागणी असते की विद्यार्थी टिकावे, शाळा टिकाव्या, शिक्षण टिकावं. आपल्याला माहित आहे सरकारी दवाखाना, सरकारी एसटी आणि सरकारी शाळा ह्या टिकल्याच पाहिजेत आणि यासाठी आमच्या सर्व संघटना सतत सरकारशी भांडत असतात. पण सरकार या समाजामध्ये एक वेगळा मेसेज देत असतं. जोपर्यंत शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन त्या शिक्षण टिकवण्यासाठी काम करणार नाही तोपर्यंत आपल्या लढ्याला यश येणार नाही. गावोगावी आज स्कूल बस जात आहेत. काही दिवस त्या पालकांना त्या स्कूल बसचं त्या ड्रेसचं आकर्षण वाटत होतं, अजूनही थोडंफार आहे. परंतु खरे संस्कार, खरे गुणी शिक्षक हे कुठं असतील तर ते फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत. आज आपण बघतोय या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जरी यावर्षी 1,500च विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असली तरी नक्कीच पुढील वर्षी किमान याच्या 5पट विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. आणि आपण म्हटलं तसं वेगवेगळ्या स्पर्धा जर आपण आपल्या संस्थेच्या वतीने आयोजित केल्या, मग त्या वक्तृत्व स्पर्धा असू द्यात, सामान्य ज्ञानाच्या असू द्यात किंवा क्रीडा विषयक असू द्या, अशा सर्व क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा जिल्हा परिषदेचा शिक्षक आपल्या पर्याय सामाजिक संस्थेच्या सोबत अगदी तन-मन धनानं काम करायला तयार आहे. आज आपण या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला बोलावलं. आमची जेवणाची तर सोय केलीच, परंतु शाळेचा सन्मान करतायत, विद्यार्थ्यांना ट्रॉफी देत आहेत आणि आमच्या शाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यासाठी प्रमाणपत्रही देत आहेत. ही एक आम्हाला आमच्या मनाला सुखद अशी एक बाब आहे. आपल्या या कार्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत, आमचं सहकार्य आहे आणि आम्ही शेवटपर्यंत आपल्या सोबत राहू
अशी ग्वाही देतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि प्रमुख पाहुणे तलाठी काका आणि सर्व मुख्याध्यापक आणि आपण सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्र, थोडंसं मी वेगळं बोलणार आहे. या म्हणजे पर्याय संस्थेची स्थापना 1994 साली झाली. तेव्हापासून मुलांच्या सोबत आमचं काम आहेच आहे. आणि महाराष्ट्रातला पहिली बालपंचायतचा प्रयोग महाराष्ट्राला पर्याय संस्थेने दिले ज्यावेळेस वसंतराव गुरुजी शिक्षण मंत्री होते त्यावेळेस. म्हणजे हे जुनं केलेलं काम आहे, परंतु आता आपण नव्यानं काम करतोय. मधल्या काळामध्ये संस्थांना खूप वाईट दिवस आले. स्वयंसेवी संस्था विलीन केल्या, म्हणजे स्वयंसेवी संस्था चुकीचं काहीतरी करतायत. आवाज एखाद्या प्रश्नावरती आवाज उठवल्यानंतर त्याला विलीन करायचं अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती झाली. आणि संस्थांना जिकडून पैसे मिळतात त्यांनी नरड दाबायला चालू केलं आणि संस्थांचे पैसे बंद केले. संस्था काय करत होत्या तर लोकांना जागृत करत होत्या. लोक जागृत झाली तर प्रश्न विचारणार आहेत. लोक जागृत झाल्यानंतर हे चुकीचं आहे असं विचारणार आहे. मग हे चुकीचं कर्तव्य पण झालं त्यांनाच फक्त बघणं. त्या याच्यामध्ये पर्याय संस्थेचं एका ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रियेतून चाललो त्यावेळेस फॉरेन फंडिंगचा एक FCRA नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत काही पैसे मिळत होते. आम्ही तो जसा तरी कायदा आम्ही तो फॉरेन फंड घ्यायचा स्वतःच नाकारला. आम्ही नको तुमचे पैसे. काही काळापर्यंत आपलं काम थोडस कमी झालं, परंतु आपण महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये असा एक प्रयोग उभा केला की स्वयंसेवी संस्थांसाठी किंवा इतरांसाठी आदर्श असावा असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, ज्याचं नाव आहे अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. जी संस्था ज्याचं काम आम्ही महिला बचत गटाचं काम अगदी 94% करतोय, परंतु जी लोक ज्यांच्याकडे तारण ठेवायला काही नाही त्यांना बँक दारात उभा करीत नाही अशांचा विचार कोण करतं किंवा सावकाराच्या 5 रुपये 10 रुपये टक्केवारीचे पैसे आणि मग वर्षानुवर्ष ही कुटुंब कर्जबाजारी त्यांच्याकडची जमीन जुमला काय जे असेल विकल्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. अशा लोकांसाठी आपण त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण एक सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट नावाचं एक महिला बचत गटाचं फेडरेशन उभं केलं आणि फेडरेशनच्या माध्यमातून महिला बचत गटाची बँक उभं केली, ज्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट असं रिझर्व्ह बँकेचं लायसन आहे. या बँकेच्या माध्यमातून हजारो महिलांना त्यांचे रोजगार उभा करण्यासाठी विना तारण म्हणजे काही नाही त्यांनी आधार कार्ड आणायचे 3 पैसे घेऊन जायचं अशा पद्धतीचं जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था केली आणि मोठ्या प्रमाणावरती जवळपास 90% गावातली सावकारकी बंद केली. सर्वात महत्वाचं काम आर्थिक विकासाचे पर्याय संस्थेने या भागामध्ये आणि मग ज्यावेळेस पर्याय संस्थेने हे सगळं काम यशस्वी करून दाखवलं, अनेक कंपन्या अनेक लोक याच्यामध्ये उतरले. काही अडचण नाही, त्यांनी पण यावर समाजाच्या भल्यासाठी काम करावं, फक्त कुणाला लुटू नये एवढीच अपेक्षा आहे. आता या संस्थेच्या माध्यमातून जे काही पैसे उरतील, ज्या थोडेफार तरी काय मिळवलं तर या आतापर्यंत ज्या फंडिंगच्या माध्यमातून आपण काम करतो ते फंडिंग घ्यायचं नाही. जे काही पैसे होतील त्याच पैशाच्या माध्यमातून हे सगळं काम आपण करणार आहोत. त्यामुळे आपल्याला कुणाला आत्मविश्वासाची गरज नाही. भविष्यामध्ये जे काही म्हणत आहे, जे काही करायचं ठरवलं, जे आता आपण बोलले त्या सर्व करण्यासाठी आपण स्वतःच्या पायावरती स्वतःचा पैसा उभा करून हे काम करत आहोत. महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आपण आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या व्यासपीठावर मी आवाहन करतो की आपल्याकडं ज्यांच्याकडे कोणाकडं 50,000 आहेत, 1,00,000 रुपये आहेत, अशा लोकांचे पैसे आम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत, जे दर साल दर शेकडा 12% व्याज दराने आपण दर 3 महिन्याला त्याला व्याज देतो, कारण त्याचंही घर चाललं पाहिजे. अनेक पेन्शनधारकांनी ज्यांनी स्वतःचे पैसे इथं लावले आणि त्यांना दर 3 महिन्याला आपण 1,00,000 रुपयाला 3,000 रुपये दर 3 महिन्याला त्याच्या खात्यावरती परस्पर पाठवतो, जेणेकरून त्याचाही संसार चालला जातो. अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रातलं पहिलं मॉडेल आहे, ज्याच्या म्हणजे अण्णा नेहमी म्हणतात की देणाऱ्याने देते जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विंदा करंदीकरांची कविता तर ते नेहमी यांच्या भाषणात उल्लेख करतात आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा पद्धतीनं आज
जे काही संस्थेनं काही कमवलेलं आहे ते परत देत, जे काही आता करतोय आहे ते परत द्यायचं आणि समाजाचं उतराई व्हायचं, हे असं एक आपलं काम मुद्दा म्हणून तुम्हाला सांगावं. सर्व शिक्षक बंधू आपण सर्व अतिशय तळमळीनं समाजासाठी काम करतात, विद्यार्थी घडवतात, पुढची पिढी घडवतात. त्यामध्ये या अशासारख्या कामाची आपल्याला पण माहिती व्हावी म्हणून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. आता जो काही आपण प्रयोग करणार आहोत बालपंचायतीच्या माध्यमातून, जे काही आपण मॉडेल दिलेलं आहे, मुलांना व्यासपीठ तर उपलब्ध होईलच, त्याचबरोबर जे काही मुलं स्पर्धा परीक्षा किंवा खेळाच्या स्पर्धा याच्यामधून पुढे जात आहेत, त्यांच्यामध्ये तशी ॲबिलिटी आहे, अशा मुलांना आपण भविष्यात पुढे मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. धन्यवाद. आणि सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं भान राखता अगदी थोडक्यात माझं मत व्यक्त करत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. गेल्या 4-5 वर्षापूर्वी कधीतरी गणपतीच्या वेळेला गणपती मंडळ असे करायचे ते, पण ते थकले, ते सर्वजण थकले. पुन्हा असं वाटलं की होतं का नाही, अशा संधी विद्यार्थ्यांना कुठे मिळतात का नाही. तर हा एक आशेचा किरण दिसला. बरूंनी पण सांगितलं, अण्णांनी पण सांगितलं, त्या पद्धतीनं फक्त यामध्ये सातत्य राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. बाकी प्रथम प्रयत्न आहे, काय उणिवा राहणारच आहे, त्याबद्दल काय बोलत नाही. चांगला उपक्रम आहे. आम्हाला इथे सर्वांना बोलावलं, आमचा सर्वांचा मान सन्मान केला. आणि विशेषतः एक रिक्वेस्ट करेल मंचाला की ज्या ज्या वेळेला विद्यार्थ्यांना आपण बोलू त्यावेळेला आलेल्या उपस्थित जे पालक आहेत त्यांना कृपया आग्रहाने या ठिकाणी बोलावं, एवढंच म्हणतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. संस्था या संस्थेनं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा आयोजित केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर, प्रमुख पाहुणे संभाजी दलाल सर, त्यानंतर पोलीस निरीक्षक रवी सानप सर, इथं बसलेले व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठ. खरं तर या पर्यायी संस्थेनं अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम राबवलेला आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या शाळेतील शिक्षकाशी कन्व्हिन्स करून, त्यांना बोलून पर्याय संस्थेचे काय फायदे आहे किंवा काय आहे हे सगळ्यांना सांगून या निबंध स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं. आणि आमच्या या खेडे गावातील विद्यार्थ्यांना हे निबंध स्पर्धेचं व्यासपीठ तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, त्याबद्दल पर्याय संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आमचे जे विद्यार्थी आहेत, आता आम्हाला म्हणाले की वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देणार, खेळाच्या माध्यमातून असतील किंवा येथे वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून असेल, आम्ही या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देणार आहोत. तर असंच व्यासपीठ आमच्या या विद्यार्थ्यांना लोकांना तुम्ही उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. यांच्या विषयावर, जीवनावर आधारित ठेवलेल्या या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असणारे पर्याय संस्थेचे अध्यक्ष तसेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा वसा आणि वारसा ते आज सांभाळत आहेत. कारण 18 पगड जातींच्या सर्व मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत खऱ्या अर्थानं शिवरायांचे आजचे मावळे म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे विकर सर, भोजने सर, शिंदे सर, निनाळ सर, गोडके सर, सर्व मान्यवर. एक अण्णांचा जो सर्व स्तरातील कामाचा आवाका जर आपण बघितला तर लहान मुलापासून, आता ही बालपंचायत होती, आता या स्पर्धा आहेत, विधवा परित्यक्त्याबद्दलचं काम असेल, गावातील महिलांचं सक्षमीकरण त्या आणि फायनान्सच्या माध्यमातून करणं असेल, हा सगळा जर आवाका बघितला तर निश्चितच मी म्हणतो की आपल्या कळंब तालुक्याचं भाग्य आहे की विश्वनाथ अण्णा तोडकर हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. की ज्यामुळं
सर्वांचा विकास साधण्याचं काम या ठिकाणी अण्णा करत आहेत. तसं पाहिलं तर अण्णांनी हे काही करायची गरज आहे का? भरपूर लोक सामाजिक क्षेत्रात आले, पैसे कमावले, मोठे झाले आणि बाजूला पण सरकले. पण मी पाहतोय की अण्णा हे जागेवर उभा आहेत, अण्णांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ही तळमळ दिसून येते की माझ्या भागातला, या राज्यातला माणसाच्या आयुष्यामध्ये, जीवनमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून मी म्हटलं की तुमच्यामध्ये आम्हाला छत्रपतींचं रूप दिसतं. खऱ्या अर्थानं तुम्ही मावळे आहात की आपण हे काम करत आहात. आज या मुलांना छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर तुम्ही या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून केला. तुमच्या वाढदिवसानिमित्त ठरवले सर्वांनी की अण्णावर सर्व जे प्रेम करणारे ती एव्हरी डे इज बर्थडे. अण्णाचा प्रत्येक दिवशी काय आहे? वाढदिवस आहे या वर्षामध्ये. आणि त्याचं एक औचित्य साधून त्याच्यातला हा एक उपक्रम आहे की या मुलामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर व्हावा, छत्रपती शिवराय या मुलांना माहिती व्हावेत. कारण आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या विचाराची गरज आहे. कारण की आजचा काळ एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या ट्रॅकवर चाललेला आहे. शिवरायांनी या मातीमध्ये विचार दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, अण्णाभाऊ साठे दिले, जिजाऊंनी दिले. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या खऱ्या अर्थानं शिक्षणाची पेरणी या ठिकाणी केली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थानं महिलांना सक्षमीकरण केलं. परंतु हे विचार आजच्या काळामध्ये कुठंतरी बाजूला सारून वेगळ्या विचाराची पेरणी आज या महाराष्ट्रामध्ये होत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं अण्णा छत्रपती शिवराय असलेले जे महामानव आहेत, त्या महामानवांच्या विचाराचा जागर तुम्ही करत आहात, याबद्दल निश्चित मला या ठिकाणी आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आणि ते विचार या मुलामध्ये आज रुजत आहेत. निश्चितच हा पुरोगामी महाराष्ट्र कायमस्वरूपी पुरोगामीच राहणार ह्याची मला 100% खात्री आहे. कारण इथली माती काही कच्च्या लोकांची नाही, इथली रुजवणूक ही कच्ची नाही. त्यामुळं ते विचार निश्चितच आपण पुढे नेत आहात आणि आम्ही त्यासाठी तुमच्या सदैव सोबत आहोत असे या ठिकाणी मी विचार व्यक्त करतो. आणि तुम्ही हा उपक्रम राबवलात, आम्हाला संधी दिली, आमच्या विद्यार्थ्यांना संधी दिली. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा प्रत्येक शाळेमध्ये 3 मुलं काढलात, त्यांना म्हणजे एक वेगळी संधी मिळाली. म्हणजे प्रेरणाची, कौतुकाची थाप तुम्ही या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. भारत देशामध्ये सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या पर्याय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या तुम्हा आम्हा सर्वांचं आदरस्थान राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माझे गुरु आदरणीय अण्णा, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले परंतु कामाच्या व्यापामुळे आताच आपल्यातून निघून गेलेले सन्माननीय API मगर साहेब, कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शुभाजी तगारे सर, साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय पानकर सर, आदरणीय भोसले सर, शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंडळी, पर्याय संस्थेला एक सुनेरी रूप देणारं आपण सर्व सहकारी मंडळी, या निबंध स्पर्धेसाठी प्रचंड कष्ट घेणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, वेगवेगळ्या क्षेत्रातून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर आणि या हक्काचं बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले गुणवंत यशवंत विद्यार्थी मित्रांनो, मी या पर्याय संस्थेच्या माध्यमाबद्दल अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, परंतु ज्याचा एक हक्कदार आहे, त्याचा एक वारसदार आहे, त्यापैकी मी आहे. गेल्या 37 वर्षापासून मी आदरणीय अण्णांना ओळखतो. मित्रांनो, मी माझ्या मामाच्या गावी भोगची या ठिकाणी शिक्षणासाठी होतो. त्यावेळी मी इयत्ता 5वीला शिकत होतो. तेव्हा एक तरुणाबाण तरुण, तेव्हाच्या काळामध्ये सुटकेस वगैरे नव्हती, स्वप्न असायची बघा, एक लांब पट्ट्याची. MBA झालेला तरुण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी भोगशी या गावी आले आणि आम्हाला एकत्र बसवायचे. शिवजयंती कशी साजरी करायची, त्याच्यावर भाषण कशी करायची, आंबेडकर जयंती कशी साजरी करायची, सामाजिक कामं कशा पद्धतीने करायची, नदीचं खोलीकरण असेल, तलावाची बांधणी असेल, सामाजिक प्रश्न असतील, हे कसे सोडवायचं हे बाळकडू अगदी या तरुण बांध युवकांना आम्हाला दिलं. आज 37
तसेच 37 वर्षापूर्वीही तशाच पद्धतीने होते आणि हे माझे या अर्थानं प्रत्यक्ष गुरु आहेत आणि त्यांच्या सामाजिक संस्थेमध्ये या कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांच्याबरोबर बसण्याचं भाग्य गुरु शिष्याला लाभलं याबद्दल पर्याय संस्थेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलेले तुम्ही सर्व होतकरू मंडळी आहात. एक साधा विद्यार्थ्यांना पेन जरी दिला तर तो विद्यार्थी घरापर्यंत जात असतो. अविनाश पवार सरांनी मला शिवजयंतीचं बक्षीस दिलं, अशा प्रकारचा एक आनंद तो आपल्या घरी सांगत असतो आणि सारे जग त्याचा आदर्श घेऊन एक वेगळ्या 21व्या शतकाकडे वाटचाल करतं. तो राजा शिवछत्रपती यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये पर्याय संस्थेने ठेवलेलं पाऊल हे एक सुवर्ण काळ असेल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. अण्णा, आपण विविध क्षेत्रामध्ये काम करता, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता, परंतु येणारा काळ हा शिक्षणाचा असेल, संगणकाचा असेल आणि आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये हा निबंध स्पर्धेच्या माध्यमातून हा जो प्रवेश केलेला आहे आणि हे उच्च दर्जाचं काम सुरू केलेलं आहे, तर तमाम शिक्षकांच्या वतीनं टाळ्या वाजवून तुमचा मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि याही पुढं देशात आपली सध्या नावाजलेली सामाजिक संदीपक आहे. देशाचा एक वेगळ्या प्रकारचा डोंगर आपण उभा केलेला आहे आणि लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा, चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास आपण निर्माण केलेला आहात. यासाठी आम्ही कळमकर म्हणून, त्या परिसराचे नागरिक म्हणून निश्चितच सार्थ तुमचा आम्हाला सारखा अभिमान वाटतो. आणि याही पुढं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करून ही युवकांची फळी, हे उद्याचे आदर्श नागरिक कशा पद्धतीने घडतील यासाठी प्रयत्न कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलावलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनस्वी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळं या ठिकाणी आमच्या सहकारी अविनाश पवार सर आणि प्रशांत जाधव सर हे प्रसिद्ध शिवव्याख्याते आहेत. भविष्यात दोघांचा आपल्या इथे व्याख्यान ठेवा, निश्चितच विद्यार्थ्यांना तुम्हा आम्हाला याचा सन्मान वाटेल. मी प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून अविनाश पवार आणि प्रशांत जाधव सरांना विनंती करतो की ह्या हेडचे प्रमुख पर्याय संस्थेचे सर्व अंगांचा आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सन्मान करावा आणि या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा पर्याय संस्थेच्या सर्व सन्मानित कर्मचारी बांधवांचं, प्रमुखांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो व अविनाश आणि प्रशांत सरांना विनंती करतो प्रतिनिधी स्वरूपात अण्णांचे आभार आपण सन्मान करून भाग जातोय. तुम्हाला बक्षीस घ्यायची आहेत. भाषण काही करणार नाहीये पण 2 ओळी सांगणार आहे. सगळ्यांनी पहिल्यांदा ताठ बसायचं. आपण सगळे तरुण आहोत, मुलं आहोत, मुली आहोत, एकदम ताठ बसा. 2 इंचांनी उंची प्रत्येकाची वाढलेली मला दिसते आहे. मी काय फार बोलणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी बक्षीस मिळवलीत, चांगले निबंध लिहिलेत. आता याचं काय गंमत आहे बघा. तुम्ही बक्षीस मिळवलं ना, मग पहिल्यांदा तुम्हाला काय प्रश्न विचारणार. आता माझ्यासारखा एकदम नवीन माणूस आहे, मला काहीच माहित नाही, मला यांनी कुणीतरी सांगितली या मुलीनं बक्षीस मिळवलं. पहिला प्रश्न काय, त्या मुलीचं नाव काय. बरोबर. मग तुम्ही नाव सांगणार मला, मग मी म्हणणार पूर्ण नाव काय, मग पूर्ण नाव सांगणार. मग काय नाव तुझं, काय नाव, कोणी पण सांगा नाव, सांगा एक जण कोणी पण. बरं जाऊ दे, तुझं नाव काय, तुझं नाव वैभवी शरद जाधव. शरद वडिलांचं नाव, जाधव आडनाव. कोणत्या गावची, मंगरुळची आहे ती. कोणत्या शाळेत शिकते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ. बरोबर. बघा, पहिल्यांदी तिचं नाव, दुसऱ्यांदी कुणाचं नाव आलं, वडिलांचं नाव, तिसऱ्यांदी कुणाचं नाव आलं, शाळेचं नाव, चौथ्यांदी कुणाचं नाव आलं, कोणत्या तालुक्यात, पाचव्यांदी कोणाचं नाव आलं,
कोणत्या जिल्ह्यात? कुठल्या जिल्ह्यात आहे तू? धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातली मुलगी आहे मंगरुळची. कोणत्या राज्यातली आहे? महाराष्ट्र राज्यातली आहे. महाराष्ट्र राज्यातली मुलगी. कोणत्या देशातली आहे? भारत देशातली मुलगी. अरे बापरे, भारत देशातली, महाराष्ट्र राज्यातली, कळंब तालुक्यातली, धाराशिव जिल्ह्यातली, मंगरुळ गावची, अमक्या अमक्या माणसाची मुलगी, शरद जाधव यांची मुलगी. कुणाकुणाची नावं उद्धार केली तुम्ही? बघा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं केलंय, आपल्या गावाचं नाव मोठं केलंय, आपल्या शाळेचं नाव मोठं केलंय आणि आपल्या देशापर्यंत गेलेलो. सगळ्याच मुलांनी लक्षात ठेवायचंय, आपण जी कृती करतो, आपण जे वागतो, ती एवढीशी कृती आपल्या देशाचं नाव मोठं करत असत. त्यामुळं एखादा मुलगा मुलगी मोबाईलची वाया गेली हो, फार मोबाईल बघतोय, वाट लागली त्याची बाप. कोण तू? कोणती? कुठल्या गावात? झालं असं करत करत देशाचं नाव बरबाद. त्यामुळं आपली प्रत्येक गोष्ट करताना मुला मुलींनी गोष्ट लक्षात ठेवायची, काय चांगलं काय वाईट, त्यातलं चांगलं तेवढं स्वीकारायचं, तरी तुम्ही तुमच्या देशाचं नाव मोठं करत असता. त्यामुळं मी जास्त भाषण करत नाही, एवढीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुम्ही जर ताट बसलात तर मी म्हणणार धाराशिव जिल्ह्यातल्या ह्या मुली मुलं किती छान आहे. माझं भाषण शांतपणे ऐकतात, वा 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 छान आहे. तुम्ही जर असं बसलं कुठल्या शाळेतल्या, कुठल्या गावातल्या, कुठल्या मुली आहेत त्या, कुठल्या मुलं आहेत ते असं वागतात. मी एवढा बोलतोय ताट बसा. आता लास्टला हे सगळं निबंध स्पर्धेचं तुम्ही बक्षीस मिळवलं. तुम्ही ज्यांनी बक्षीस मिळवलं त्यांना का बक्षीस मिळालं? कोण सांगेल? का बक्षीस मिळालं? हिचा पहिला नंबर आला. का पहिला नंबर आला? तिचा दुसरा नंबर आला. का दुसरा नंबर आला? तिचा दुसरा नंबर आला म्हणून हिचा पहिला नंबर आला. तिचा तिसरा नंबर आला म्हणून ह्या दोघींचा पहिला दुसरा नंबर आला. माझा नंबर आला नाही म्हणून त्यांचा पहिला दुसरा तिसरा नंबर आला. कोणाला महत्व आहे? ज्यांचा नंबर आला नाही त्यांना महत्व आहे, कारण त्यांनी भाग घेतला म्हणून तुमचा नंबर आला. त्यांनी जर भाग घेतला नसता तर तुमचा नंबर आला असता का? त्यामुळे ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आता शेवटचा सगळ्यात आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम घोषणांचा. तुम्हाला वाटतं बक्षिसांचा आहे ना? घोषणा झाली की बक्षीस. भारत माता की माझा आवाज मोठा आहे, मी एकच आहे. 1 2 3 4 5 200 फूट आवाज. भारत माता की दूसरी घोषणा, हम सब तीसरी घोषणा हो. आता पुढची घोषणा वेळ घालवत नाही, लक्षात ठेवा घोषणा. कावळा करतो गाव गाव, कावळा करतो गाव गाव. गाव गाव करत तुम्हाला काय सांगतो? माणसा माणसात झाड लाव. आलं लक्षात? तुम्ही काय म्हणायचं? माणसा माणसात झाड लाव. कावळा करतो गाव गाव, आवाज मागे काही बोलत नाही, गप्पा मार नका. कावळा करतो गाव गाव, कावळा करतो गाव गाव, कावळा करतो गाव गाव, कावळा करतो.
एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.